जय महाराष्ट्र मंडळी, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या आहोत ग्रँड रोड येथे, आता चाललो आहोत ग्रँड रोडमध्ये इथले गणपती कव्हर करूया। मित्रांनो, सध्या गिरगावमध्ये आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली शाडू मातीची मूर्ती जी सर्वात उंच असते, तर पर्यावरणाचा राजा देखील याला म्हटलं जातं। तर चला आपण जाऊया, गिरगावच्या राजाचं दर्शन घेऊया। सध्या गिरगावमध्ये आहोत आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे गिरगावच्या राजाची। ही महाराष्ट्रातली एकमेव सर्वात उंच शाडू मातीची मूर्ती आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। मित्रांनो, निकदवरी लेन गिरगावचा राजा हे इकडचे रहिवासी लोकच बनवतात ही मूर्ती आणि खरंच खूपच उंच आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती बनवतात। मित्रांनो, सध्या आहोत केशवजी नाईक चाळीमध्ये। मुंबईतील सर्वात पहिला गणेशोत्सव जिथे साजरा केला गेला ते केशवजी नाईक चाळ। चला जाऊन पाहूया। सध्या आहोत केशवजी नाईक चाळीमध्ये गिरगाव येथे आणि मुंबईतील सर्वात पहिला गणेशोत्सव जिथे साजरा केला गेला तीच ही केशवजी नाईक चाळ। चला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया आपण। खूपच सुंदर मूर्ती असते आणि 132वे वर्ष आहे। चला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया आपण। मुंबईतील पहिली लाल मातीची मूर्ती। मित्रांनो, ही गणेश मूर्ती संपूर्ण लाल मातीपासून बनवलेली आहे। खूपच सुबक मूर्ती आहे आणि गिरगावचेच मूर्तिकार यांनी बनवलेली आहे। खूपच सुंदर आणि इको फ्रेंडली अशी गणेशाची मूर्ती आहे बाप्पा गिरगावचा। तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर बनवलेली आहे लाल मातीची मूर्ती। मित्रांनो, आता आहोत सीपी टँकमध्ये। सीपी टँकच्या राजाचं दर्शन घेऊया। मित्रांनो, सध्या आहोत परमानंदवाडी गिरगाव येथे आणि आता आपण पाहत आहोत मुंबादेवीचा गणराज। खूपच उंच आणि बॅलन्सिंग जॉब असलेली ही मूर्ती आहे। खूपच सुंदर मूर्ती बनवलेली आहे श्री प्रशांत देसाई यांनी। मित्रांनो, ही मूर्ती अशी आहे की तुम्हाला कळणारच नाही की कुठून उभी आहे। ते ॲक्च्युली पाठून सपोर्ट दिलेला आहे त्या मूर्तीला आणि खूप उंच आणि भव्य मूर्ती बनवलेली आहे आणि टाळेवरती नाचताना ही मूर्ती आहे गणरायाची।
मित्रांनो, भुलेश्वरचा राजा आहे. खूप सुंदर आणि भव्य मूर्ती आहे. ज्योतिबांच्या अवतारातलं पाठची प्रभावळ आहे. तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर मूर्ती केलेली आहे. मित्रांनो, दुसरी खत्तर गल्ली या ठिकाणी आहोत. मित्रांनो, पहिली खत्तर गल्ली दक्षिण मुंबईचा महागणपती. चला जाऊन पाहूया आतमध्ये. खूप भव्य असा मुख्य प्रवेशद्वार केलेला आहे. मित्रांनो, कागदापासून बनवलेली संपूर्ण कागदाची मूर्ती आहे गिरगावच्या महाराजाची. तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर मूर्ती केलेली आहे. मित्रांनो, हे दरवर्षी हे मंडळ शाडू माती किंवा पर्यावरणपूरक अशी मूर्ती बनवत असतात आणि यावेळेस कागदापासून मूर्ती बनवलेली आहे. खूपच सुंदर आणि 27 फूट उंच अशी भव्य मूर्ती केलेली आहे. मित्रांनो, आता पाहणार आहोत गिरगावचा विघ्नहर्ता. चला जाऊन पाहूया. खूपच सुंदर आणि उंच अशी मूर्ती आहे गिरगावच्या विघ्नहर्त्याची. तुम्ही पाहू शकता. हातामध्ये छत्री आहे गणपतीच्या. मित्रांनो, आता पाहत आहोत गिरगावचा गणराज. खूप सुंदर मूर्ती आहे. चला आज जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, पान बाजारचा राजा आहे आणि आता आपण चाललो आहोत खेतवाडीमध्ये. खेतवाडीत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.